नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे पुन्हा एकदा तुमचं आणि खूप खूप मनातून आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद की मागच्या सगळ्या लेक्चरला तुम्ही खूप मोठा आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। ओके, ज्या विद्यार्थी नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे तर मागचे जे भाग झालेले आहेत एकूण 6 भाग, ते 6 भाग बघायचे आहेत। ओके, आज आपण संभाव्य प्रश्न सिरीज भाग नंबर 7 हा बघणार आहेत। जे विद्यार्थी नवे तर आज पहिलं बघतात त्यांनी पहिले 6 पण बघून टाका, ठीक आहे। चला, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अति संभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू केलेली होती आणि कंटेंट जे आहेत, जे क्वेश्चन सेट केलेले आहेत त्या क्वेश्चनचे जे काही खाली पर्याय आहेत त्या पर्यायावरून आपण इतर टॉपिक जे आहेत ते एग्जामच्या दृष्टीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार आहे, ठीक आहे। चला तर मग घेऊया पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधानं चुकीची आहेत? ओके, बघा, खालीलपैकी कोणते विधानं चुकीची आहेत म्हणतोय। चुकीची विधानं तुम्हाला सापडायची खालच्या विधानांपैकी। ओके, सरळ प्रश्न टाकलाय आपण, कोणते विधानं चुकीचे आहेत। ओके, असत्य, अचूक तसलं काही नाही टाकलं, डायरेक्ट चुकीचे विधान सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे। बघा, पाल हे थंड हवेचे ठिकाण, पाल हे थंड हवेचे ठिकाण सातमाळा पर्वतरांगेत आहे। बरं, पाल हे थंड हवेचे ठिकाण हे कुठे आहे रे? हे आहे जळगावला। ओके, जळगावला थंड हवेचे ठिकाण आहे। जळगाव मधले जर तुम्ही म्हणजे जळगावची सीमा जी आहे ती वरती कुणाला लागती रे? सातपुडा पर्वताला लागती, बरोबर, सातपुडा पर्वताला लागती। आणि सातपुडा पर्वतातच म्हणजे मध्य प्रदेश मध्ये हा त्याचा काही भाग खाली आलेला आहे, जसं की नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, अमरावती जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सातपुड्याचा काही भाग आलेला आहे। त्याच्यानंतर या सातपुडा पर्वतामध्ये आपल्या महाराष्ट्रातलं काय आहे तर तुम्हाला बऱ्हाणपूर खिंड सांगितली होती। कोणती? बऱ्हाणपूर खिंड। ओके, बऱ्हाणपूर खिंड जी आहे या खिंडीतून तुम्हाला महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे खानदेशातून मध्य प्रदेशमध्ये रस्ते आणि लोहमार्ग गेलेले आहेत, असं मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं, ठीक आहे। आणि या पालघाट खिंडच्या तिथंच पुढे तुम्हाला पाल हे थंड हवेचे ठिकाण जे आहे हे तुम्हाला तिथंच पाहायला भेटेल, बरोबर। पाल हे सुद्धा थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्येच आहे आणि ते कशाचा भाग आहे? सातपुडा पर्वताचा भाग आहे। सातपुडा पर्वताचा, इथं काय म्हणलंय? सातमाळा पर्वताचा आहे, सातमाळा आहे म्हणून हे विधान कसलं आहे? चुकीचं दिलेलं आहे। याच्यानंतर तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामधले जर बघितलं, जसं की रावेर, ओके, रावेर तालुका असेल किंवा मग तुम्हाला यावला जे आहे ते नाशिक मध्ये घ्या, यावल। त्याच्यानंतर तुम्हाला इकडे मुक्ताईनगर आणि त्याच्यानंतर चोपडा। ओके, हे जे तालुके आहेत हे 4 तालुक्यांची उत्तरेकडे तुम्हाला मध्य प्रदेशला सीमा लागलेली आहे जळगाव जिल्ह्यातल्या। ओके, लक्षात राहू दे, हे 4 तालुक्यांची सीमा जी आहे ही कुणाला लागलेली आहे? मध्य प्रदेश राज्याला लागलेली आहे ना, आपल्या जळगाव जिल्ह्यातली, बरोबर। म्हणजे जळगाव जिल्ह्यात जो काही सातपुडा पर्वत आलाय किंवा मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशला जळगावातल्या 4 जिल्ह्यांची सीमा, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला तुम्हाला सातपुडा पर्वत आहे त्याची सीमा आपल्या नंदुरबार, जळगाव आणि अमरावतीमध्ये आली आहे। मग त्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाल थंड हवेचे ठिकाण बऱ्हाणपूर खिंड हे तुम्हाला त्या सीमावरती आणि त्या पर्वत रांगेमध्ये सांगायचे आहेत। ओके, चला, हे सातमाळा पर्वत जो आहे याच्यामुळे हे विधान कसलं आहे? चुकीचं आहे। कारण का सातमाळा जी काही डोंगर रांग आहे किंवा त्याला सातमाळा पर्वत म्हणतो आपण, सातमाळा अजिंठा, बरोबर ना। सातमाळ्यामध्ये जर बघितलं आपण नाशिकमध्ये तर तुम्हाला इगतपुरी जे आहे, इगतपुरी हे थंड हवेचं ठिकाण तुम्हाला ते पाहायला भेटेल। ओके, थंड हवेचं ठिकाण कुठालचं? नाशिक मधलं। सातमाळा मधले जर तुम्हाला विचारलंय तर तिथं तुम्हाला कोणतं सांगायचं? इगतपुरी हे थंड हवेचं ठिकाण काय करायचंय? सांगायचं आहे। म्हणून पहिलं विधान कसलं आहे? चुकीचं आहे। क्लिअर, डन। नेक्स्ट बघा, शंभू महादेव डोंगर रांगा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहेत। यस, बघा, सह्याद्रीच्या 3 रांगा आपण बघितल्या होत्या, बरोबर ना। हा इकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पसरलाय महाराष्ट्रामध्ये। पहिली रांग जी आहे सातमाळा अजिंठा डोंगर, दुसरा आहे हरिश्चंद्र
बालाघाट डोंगर आणि तिसरी आहे शंभू महादेव डोंगर. ओके, म्हणजे हा जर आपण महाराष्ट्रात जर बघितला तर याचा अर्थ ही पहिल्या नंबरला, ही दुसऱ्या आणि ही तिसऱ्या, म्हणजे तुम्हाला हे म्हणते शंभू महादेव डोंगरांग महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे. कुठे? दक्षिण भागात आहे. म्हणून हे विधान कसं आहे? एकदम बरोबर आहे. बी विधान कसे बरोबर आहे. क्लिअर समजते ना तुम्हाला? चला हा, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चिकोंडी डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. हे तुम्हाला मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये कोणते कोणते डोंगर आहेत रे. तर कोल्हापूर जिल्हा जर आपण बघितला, चला इकडे बघून घ्या. हा, हे इथं जो आहे, इथं कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरच्या इकडच्या साईडला जो आहे अशी पर्वतरांग जी आहे इकडची आलेली, हा तुमचा सह्याद्री पर्वत जो आहे, म्हणजे कोल्हापूरच्या पश्चिमेला तुम्हाला कोणता आहे? सह्याद्री पर्वत लागलेला आहे. बरोबर ना, सह्याद्री पर्वत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे आहेत हे डोंगर रांगाचे जे आहेत तर तुम्हाला पन्हाळा, ओके, पन्हाळ्याचे डोंगर तुम्हाला दिलेले आहेत इथं, पन्हाळ्याचे डोंगर. त्याच्या जर खाली तो तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे दूधगंगाचे डोंगर पण दिलेले आहेत, दूधगंगा. ओके, दूधगंगा डोंगर. आणि त्याच्या इथे तुम्हाला खाली दिलेले आहेत दक्षिणेला चिकोडी. ओके, कोणते आहे? चिकोडी डोंगर. म्हणून तुम्हाला कोल्हापूरच्या दक्षिणेला जर विचारलं, कोल्हापूरच्या दक्षिणेला, तर कोणती आहे? चिकोडी डोंगरांग पसरले आहे. म्हणून सी विधान बरोबर आहे आणि बी विधान सुद्धा बरोबर आहे आणि ए विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि आपल्याला कसलं निवडायला सांगितलंय? चुकीचे विधान निवडायला सांगितलं आहे. म्हणून ए हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 चं उत्तर पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? आणि इथं बघून घ्या, हे पहिलं विधान, पाल हे थंड हवेचे ठिकाण. आपल्याला सगळ्याला, तुम्हाला मी याच्या अगोदर खूप वेळा सांगितलेला आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला जो आहे तो असा काय आहे? सातपुडा पर्वत पसरलेला आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे. बरोबर ना? हे खूप वेळा तुम्हाला शिकवलेलं आहे. आता हा जो सातपुडा पर्वत आहे, ओके, हा सातपुडा, ओके, पर्वत, याचा काही भाग महाराष्ट्रात आलेला आहे. या काही भागाला तुम्हाला काय काय म्हटलं जातं रे? जसं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथं आस्तंबा डोंगर दिलेले होते. बरोबर ना? आस्तंबा डोंगर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक तोरणमाळ पठार आहे, तोरणमाळ पठार. त्याच्यानंतर इथं अक्राणी टेकड्या आहेत. ओके, अक्राणी टेकड्या. त्याच्यानंतर काठी धडगाव पठार, काठी धडगाव, ओके, पठार, हे पण सांगितलेलं होतं. बरोबर. आस्तंबा डोंगरामध्ये आस्तंबा नावाचं शिखर होतं 1325 मीटर उंचीचं. तोरणमाळमध्ये तुम्हाला तोरणमाळ शिखर होतं 1036 मीटर उंचीचं. ओके, आणि तसंच तुम्ही इथं पुढे जळगावमध्ये जर गेलात तर इथं काय होती? ही होती तुम्हाला बराणपूर खिंड. आणि इथं आहे तुम्हाला पाल थंड हवेचं ठिकाण. इथे तुम्हाला वैराट शिखर सांगायचं आहे, वैराट शिखर 1177. त्याच्यानंतर काली भित्तीचे डोंगर सांगायचे आहेत. काय सांगायचं आहे? काली भित्तीचे डोंगर. ओके, काली भित्तीचे डोंगर. त्याच्यानंतर मेळघाटचे डोंगर आहेत, मेळघाट. ओके, त्याच्यानंतर गाविलगड. ओके, गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर. आणि चिखलदरा, एक थंड हवेचं ठिकाण तुम्हाला दिलेलं होतं, चिखलदरा. ओके, तर हे सगळं तुम्हाला इथं सांगायचं होतं. कुठं? आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुड्याचा भाग आलेला आहे. ठीक आहे. आणि त्या जळगावची जी सीमा होती त्यातले 4 तालुक्यांची सीमा जवळजवळ वर मध्य प्रदेशला लागलेली होती. ठीक आहे. चला, तर हे आपण बघितलं. शंभू महादेव डोंगर जे आहे ती तुम्हाला इथं अशी शंभू महादेव पुढे अशी कर्नाटक पर्यंत गेलेली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झाली, सांगलीपर्यंत महाराष्ट्रामध्ये, आणि तिथून पुढे ती कर्नाटकमध्ये गेलेली आहे. कोणती डोंगर रांग? ही शंभू महादेव डोंगर रांग. आणि त्याच्याच खाली तुम्हाला कोणत्या नदीचं खोरं होतं? कृष्णा नदीचं. त्याच्याच वरती तुम्हाला कोणत्या नदीचं खोरं आहे? भीमा नदीचं. भीमा नदीच्या वरती तुम्हाला कोणती डोंगर रांग आहे? सातमाळा अजिंठा डोंगर. त्याच्या म्हणजे भीमा नदीच्या वरती इथं कोणती? हरिश्चंद्र बालाघाट. ओके, हरिश्चंद्र बालाघाट. आणि या हरिश्चंद्र बालाघाटाच्या वरती कोणते? गोदावरी नदीचं खोरं. त्याच्यावरती कोणती रांग आहे? सातमाळा अजिंठा डोंगर. त्याच्यावरती कोणती नदी आहे? तापी नदी. त्याच्यावरती कोणता पर्वत आहे? सातपुडा पर्वत. त्याच्यावरती कोणती नदी आहे? नर्मदा नदी. तर ही गोष्ट आपण बघितलेल्या आहे. ठीक आहे. चला, तर पहिल्याचं उत्तर एकदम कन्फर्म मिळालं. सगळ्याला प्रश्न समजलाय व्यवस्थित. चलो, डन डन डन. नेक्स्ट क्वेश्चन. नागपूर विभागातील सर्वात कमी, हे नीट वाचा बरं का, कोणत्या विभागातल्या? नागपूर विभागातील म्हणते. नागपूर विभागातील सर्वात कमी आणि सर्वात जास्त. सर्वात कमी, सर्वात जास्त. काय सर्वात कमी, सर्वात जास्त? तालुके असलेले जिल्हे.
कोणता विभाग विचारलाय? पहिली गोष्ट नागपूर विभाग विचारलाय. नागपूर विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांची संख्या आणि सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेले जिल्ह्यांचा गट तुम्हाला ह्याच्यातला निवडायला सांगितलाय. वर्धा गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा नागपूर, भंडारा चंद्रपूर असे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले आहेत. चलो सांगा बरं, नागपूरमध्ये किती तालुके आहेत रे? नागपूरमध्ये 14 तालुके आहेत, बरोबर ना. वर्ध्यामध्ये किती आहेत रे? वर्ध्यामध्ये 8 तालुके आहेत, बरोबर ना. आणि चंद्रपूरमध्ये तालुके किती आहेत रे? चंद्रपूरमध्ये आहेत 15 तालुके. 15 तालुक्यांचा शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला दिलेली होती. आणि भंडाऱ्यामध्ये किती येतं? भंडाऱ्यामध्ये 7 तालुके येतं. यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात कमी भेटलाय, तो म्हणजे कोणता? 7 म्हणजे भंडारा, चंद्रपूरला 15. इकडे कोण आहे? गोंदिया तुम्हाला दिलेला आहे, बरोबर ना. गोंदियामध्ये पण तुम्हाला 8 तालुके दिलेले आहेत, वर्धा आणि गोंदिया. इथं 8 आला, भंडारा 7 आला आणि इथं 14 आला. कळलं का? तुम्हाला ऑप्शन कसला निवडायलाय सांगितलाय? सर्वात कमी तालुके सर्वात जास्त तालुके असणारा तुम्हाला पर्याय निवडायला सांगितलेला होता. सर्वात कमी कोण आहे रे? सर्वात कमी आहे तुम्हाला भंडारा. भंडारा कुठे कुठे बघा, इथं भंडारा आहे आणि इथं भंडारा आहे. ओके. आणि चंद्रपूरमध्ये किती येतं? 15. आणि इथं नागपूरमध्ये 15 आहेत, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक कोणता मिळाला रे? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर कोणतं पाहिजे? 4 नंबर. भंडाऱ्यामध्ये 7 आणि चंद्रपूरमध्ये 15. ओके. असे तुम्हाला जिल्हे जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. भारतातील म्हणजे नागपूर विभागातील सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये? भंडारा. भंडारामध्ये किती येतं? 7. आणि सर्वात जास्त तालुके कुठं आहेत? तर तुम्हाला आहेत त्या चंद्रपूरमध्ये 15, बरोबर. हे तुम्हाला इथं नागपूर प्रशासकीय विभागाचा नकाशा दिलेला आहे. जसं की बघा, गोंदियाचं क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलं, 5425 चौरस किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 तालुक्यांची संख्या दिलेली आहे. इथं भंडारा तालुका दिलेला आहे 3896 किलोमीटर, त्या 3896 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये 7 तालुके दिलेत. गडचिरोलीचं क्षेत्रफळ तुम्हाला दिले 14412 चौरस किलोमीटर, 12 तालुके येतं. बघा, गडचिरोलीचं 14,412, शेवटला 12 आलाय. आणि तालुके किती तिकडे? 12च आहेत. चंद्रपूर बघा, चंद्रपूर 11,443 त्याचं क्षेत्रफळ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि 15 तालुके त्याच्यामध्ये. वर्ध्यामध्ये 8 तालुके येतं, 6,309 चौरस किलोमीटर वर्ध्याचं क्षेत्रफळ आहे. आणि नागपूरचं क्षेत्रफळ तुम्हाला 9,892 चौरस किलोमीटर दिले. तिथं 14 तालुक्यांची संख्या दिलेली आहे. उद्या जर तुम्हाला येणाऱ्या काळात जर प्रश्न विचारलाच की नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची तालुक्यांची संख्या जोड्या लावा किंवा त्यांच्या क्षेत्रफळांचा चढता क्रम उतरता क्रम जर त्या एक पर्टिक्युलर त्या प्रशासकीय विभागातला जर विचारला, तर त्याच्यानुसार जर तुम्हाला विचारला तर क्षेत्रफळानुसार उतरता क्रम जर बघितलं, सगळ्यात कमी क्षेत्रफळ कुणाचं आहे बाबा असं जर तुम्हाला विचारलं, सगळ्यात कमी क्षेत्रफळ तिकडे कुणाचं आहे? चढता क्रम उतरता क्रम तुम्हाला विचारते. गडचिरोलीचं क्षेत्रफळ 14,400, इथं 11,000, 6,000, 9,000, 3,000, म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुणाचं आहे? गडचिरोलीचं. म्हणून पहिला क्रमांक जर तुम्हाला विचारला उतरत्या क्रमाने, तर पहिलं गडचिरोली, नंतर चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि त्याच्यानंतर भंडारा. तालुक्यांच्या संख्येनुसार जर क्रम विचारला तर तुम्हाला नंबर 1 चंद्रपूर घ्यायचा आहे, नंबर 2 नागपूर घ्यायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर गडचिरोली 12, वर्धा गोंदिया प्रत्येकी 8 आहेत आणि भंडाऱ्यामध्ये 7 आहेत. कसा बी टाईपचा प्रश्न विचारू द्या, त्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत बघा, नोट्समध्ये तुम्हाला तालुके दिलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत. ठीक आहे. आता एमपीएससी काय करायला लागले, एक प्रशासकीय विभाग देते आणि त्याच्यातल्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा आणि सर्वात कमी तालुका विचारते. त्याच प्रशासकीय विभागातला तालुक्यांची संख्या कोणामध्ये जास्त आहे, जिल्ह्यांची संख्या कोणामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या जास्त आणि कोणामध्ये तालुक्यांची कमी आहे. असे तुम्हाला प्रश्न आयोग या टॉपिकवर थोडासा नवीन पॅटर्ननुसार विचारायला लागलाय. म्हणून आपण सुद्धा काय करायचे, त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नांची मांडणी सुद्धा मी काय केलेली आहे, आपल्या 8 ऑक्टोबरच्या परीक्षाच्या अँगलनी केलेली आहे. ठीक आहे. चलो, तर याचं उत्तर मिळालंय मग तुम्हाला भंडारा आणि चंद्रपूर प्रत्येकी. चलो नेक्स्ट क्वेश्चन, खालील जोड्या जुळवा, धबधबा आणि जिल्हा. बघा आता याच्यावरती कंबाईनच्या परीक्षेला सुद्धा तुम्हाला नाही का धबधब्यावरती एक बरेचशे वेळेस तुम्हाला आयोग प्रश्न विचारते बघा. ठीक आहे. जिल्हा आणि धबधब्या जोड्या लावा किंवा नदी, त्या कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे. आता सगळ्याच नद्यावरती धबधबे नाही येतात. ठीक आहे. चलो, तर मग तुम्हाला असं जर प्रश्न जर विचारला तर नीट लक्षात राहू द्या. आता थोडेसे वेगळे बघा, निवळी, नापणे, लिंगमळा आणि
कवडा, हे पांढर कवडा असं कधी कधी ऑप्शन मध्ये असणार की पांडव कवडा. ठीक आहे. आता ह्याच्यातलं तुम्हाला काय करायचंय, आताची राज्यसेवेची जर एक्झाम बघितली तर त्याच्यात जोड्या लावामध्ये जे प्रश्न विचारले होते किंवा राज्यसेवा प्रीला जे क्वेश्चन विचारले ते खूप सोपे होते. बरेचसे म्हणजे जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन जोड्या लावामध्ये आले आणि त्याच्यातली एक जरी कन्फर्म माहीत असली तरी तुमची जोडी लागून गेली. तुम्हाला लगेच त्याचा म्हणजे लगेच बरेच मुलांना राज्यसेवेच्या ज्यांनी एक्झाम दिली त्यांना जिओग्राफीचे क्वेश्चन जे होते ते खूप सोपे गेलेले आहेत. कारण का, वरती अवघड जरी वाटलं पण एक जरी उत्तर आलं तरी त्याचा पर्याय त्यांना सापडत होता. म्हणून खूप सोपा पेपर गेलेला आहे राज्यसेवेचा मुलांना, काही लोकांना, जे की जिओग्राफीचे सगळे क्वेश्चन आपल्या नोट्स मधले होते. आणि काही मास्तरांच्या पोटात दुखलं की बाबा पेपर सोपा आला म्हणून. उलट चांगला आहे ना, मुलांना फायदा व्हायला पाहिजे ना त्याचा. ठीक आहे, चला काय डझंट मॅटर. चला बघा, धबधबा आणि जिल्हा. आता इथं तुम्हाला मला सांगा बरं, कोणतं तुम्हाला कन्फर्म माहिती? लिंगमाळा सगळ्याला माहिती आहे बघा, बऱ्यापैकी मुलांना लिंगमाळा जो धबधबा आहे साताऱ्याला जर तुम्ही गेलात तर साताऱ्याला सहकुटुंब कोणासोबत जायचे ती जा बाबा, मित्र मैत्रिणी तुमचे फॅमिली सोबत आफ्टर मॅरेज जेव्हा जाता ना तुम्ही, तर तिथलचे जे काही स्पॉट असतात तुम्हाला ते 1000 रुपये घेऊन तुम्हाला 4 व्हीलरनी घेऊन सगळे दिवसभर फिरवतात ते स्पॉट. तर तिथं स्पॉटवर जर गेला तुम्हाला तर साताऱ्यामधला तो लिंगमाळा जो धबधबा आहे खूप जबरदस्त प्रेक्षणीय स्थळ आहे. ते खूप सुंदर आहे. खूप उंचावरून खाली पाणी पडतं, धुके सगळं पांढरं शुभ्र झालेलं असतं. दोन्हीकडनं तुम्हाला तिन्ही साईडला तुम्हाला डोंगर आणि तिकून तुम्हाला तो वरून पाणी आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये खाली पाणी पडलं आणि ते सगळे बाजूनी धुकं आणि बाजूची सगळी हिरवळ झाडी वगैरे नाही का, असा खूप जबरदस्त नजारा आहे. चला, लिंगमाळा जो आहे इथं मी तुम्हाला एकावरूनच उत्तर निघल असं नाही दिलेले. ठीक आहे, लिंगमाळा धबधबा सातारा म्हणजे याचा अर्थ C2. Cचं 2 आता कन्फर्म मिळालं का नाही तुम्हाला, मग तुम्हाला कटिंग करून टाकायची. आता ॲनालिसिस करा. तर Cचं 2 किती जागेवर आहे? Cचं 2 बघा 3 जागेवर आहे, म्हणजे चौथा पर्याय आता विषय कटला त्याचा बरं का, चौथा पर्याय कटला. ओके, आता नापणे निवळी. नापणे निवळी कुठं आहे? तुम्हाला कुठं वाचलेलं आहे तुम्ही? नापणे निवळी पांढरकवडा. पांढरकवडा कुठं वाचलेलं आहे का? रायगड मध्येच आहे ते. चलो, Dचं 4. आता Dचं 4 बघा, Dचं 4 हे बघा इथे, म्हणजे हा पण ऑप्शन कटून गेला. आलं लक्षात? हा पण ऑप्शन काय झालेला आहे? कटलेला आहे. आता नापणे आणि निवळी खूप मुलांनी जे आहे ना हे पहिली वेळेस ऐकलेलं आहे, नापणे आणि निवळी, बरोबर ना. म्हणजे निवळी जर तुम्हाला जर विचारला तर लक्षात राहू द्या हे कुठे? रत्नागिरीला आहे. मग Aचं 3 किती जागेवर आहे? Aचं 3 इथं आहे, बरोबर. Aचं 3 म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर मिळालं 1, बरोबर ना. 1 उत्तर मिळालं. कारण का, Aचं 3 तुम्हाला कन्फर्म माहिती आहे, नापणे Aचं 3. मग Aचं 3 ला जोडी लावली, राहिलं काय? सॉरी, निवळी. निवळी निवळी काय? ए, नापणे नाही, निवळी जे आहे. नापणे इकडे सिंधुदुर्गला गेलं. Bचं 1 हे बघा इथं आलं. सगळ्यात महत्वाचं सोगा, इथं सगळं उत्तर जे होतं ते एकावरून सुद्धा निघत होतं. कसं निघत होतं? जर तुम्हाला नापणे माहिती जर असतं, नापणे हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे जर तुम्हाला कन्फर्म ज्याला माहिती होतं, नापणे आहे Bचं उत्तर A. मग म्हणजे इथं थोडंसं हे झालं A, त्याच्यानंतर B आणि त्याच्यानंतर C आणि त्याच्यानंतर D. ठीक आहे, तर हे नापणे सिंधुदुर्ग. Bचं 1 किती जागेवर आहे? Bचं 1 इथं आणि इथं आहे. ठीक आहे ना, म्हणजे असं तुम्हाला उत्तर काढायला पाहिजे होतं. चलो, ह्याचं उत्तर आहे 1 नंबर. नीट व्यवस्थित बघून घ्या. धबधबे जे आहेत तर नीट एकदा अजून एकदा नवीन धबधबे जे आहेत जे की वाचण्यात आपल्या आलेले नाहीत असे बघून घ्या. ठीक आहे. जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील पुरुष आणि स्त्री साक्षरता दरातील तफावत सर्वाधिक आहे? तफावत म्हणजेच काय रे? फरक. तफावत म्हणजे स्त्री आणि पुरुषांमधल्या म्हणजे तिथलच्या त्या जिल्ह्यातल्या स्त्री आणि पुरुषांमध्ये खूप मोठं तफावत आहे. जसं की आपण लिंग गुणोत्तर काढतो ना, 1000 जे पुरुष आहेत त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या, जसं की आपण लिंग गुणोत्तर काढत असतो. मग तसं इथं जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष साक्षरता जी आहे, साक्षरता दरातील तफावत सांगितलाय. म्हणजे जास्तीत जास्त पुरुष साक्षर आणि कमीत कमी स्त्रिया साक्षर असं थोडक्यात म्हणायचे. त्याच्यातला डिफरन्स खूप मोठा आहे असं तुम्हाला आयोगाने समज असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे? तर याचं उत्तर द्यायचं आहे जालना. लक्षात राहू द्या. बघा, जालन्याची आता हे मुद्दाम क्वेश्चन टाकलाय. बऱ्याचशा मुलांना लोकांनी पुस्तक वेगवेगळे वाचलेले आहेत आणि बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ह्यांच्यातल्या डिफरन्स जे आहे ते काही ठिकाणी थोडासा वेगळा आलेला आहे.
ओके, AB सौदी सरांच्या पुस्तकात जर बघितलं तर तिथं वेगळं असेल आणि जालना लोकसंख्या सर्वे जो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला, तर त्याच्यामध्ये थोडासा संख्या जी आहे ती थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळे मी हा क्वेश्चन घेतलाय. उद्या जर क्वेश्चन तुम्हाला पडला तर त्याचे दोन्ही प्रूफ जे आहे ते मी तुम्हाला देईल. बघा, नंदुरबारची जी आहे तर तो सगळ्यात कमी आहे, त्याच्यामुळे तो तर विशेष काढला. चला, मी इथं मुद्दाम तुम्हाला इमेज आणून दाखवली आहे. AB सौदी सरांचं पुस्तक आहे, तक्ता क्रमांक 13.14 महाराष्ट्र साक्षरतेच्या टक्केवारीनुसार स्त्री पुरुष एकूण साक्षरता 2011ची आकडेवारी. ठीक आहे, जर पहिले 5 जिल्हे जर आपण विचारले पुरुष साक्षरतेमध्ये, तर सगळ्यात जास्त पुरुष साक्षरता महाराष्ट्रातल्या मुंबई उपनगरमध्ये, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर गोंदिया आणि त्याच्यानंतर अकोला. हे समज पहिले 5 घ्या. शेवटचे 5 जिल्हे जर विचारलं पुरुषांच्या साक्षरतेमध्ये, तर नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड आणि जालना. म्हणजे सगळ्यात इथं तुम्हाला स्त्री पुरुषांचं दिलंय. स्त्रियांचं पहिले 5 जर बघितले तर मुंबई शहर आहे, पुरुषांमध्ये मुंबई उपनगर, महिलांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अकोला, अमरावती. ठीक आहे, आणि सर्वात शेवटचा जिल्हा जर बघितला स्त्री साक्षरते बाबतीत, मी काय म्हणलं इथं नंदुरबार. नंदुरबार जो आहे 56.5% साक्षरता आहे महिलांची. जालना, परभणी, धुळे आणि त्याच्यानंतर नांदेड आहे. ठीक आहे, एकूण साक्षरतेच्या टक्केवारीनुसार जर विचारले तुम्हाला, पहिले टक्केवारीनुसार मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला आणि अमरावती घ्यायचं. आणि शेवटचे 5 जिल्हे जर विचारले तर पालघर, नंदुरबार, जालना, धुळे आणि परभणी घ्यायचे. आता आपला प्रश्न काय, तुम्हाला सर्वात जास्त आणि सर्वात कमी मिळालं ना. चला, आता मला सांगा आपला प्रश्न काय. जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील पुरुष आणि स्त्री साक्षरता दरातील जो काही स्त्रियांचा साक्षरता दर आहे आणि पुरुषांचा साक्षरता दर आहे, तर त्यांच्यातल्या दोघांमधला खूप मोठा डिफरन्स आहे, तफावत आहे, असा जिल्हा तुम्हाला ओळखायचा आहे. तर असा जिल्हा आपल्याला मी काय उत्तर सांगितलं, जालना. आता इथं बघून घ्या, AB सौदीच्या पुस्तकातच दिले बघा, हे जी संदर्भ दिले स्टेटमेंट वी वेकिंग डिस्ट्रिक्ट लिमिटेड. ठीक आहे, चला इकडे बघा. आता इथं AB सौदी सरांच्या पुस्तकात काय दिले, महाराष्ट्रात स्त्री पुरुष साक्षरतेमधील सर्वात जास्त फरक जालना जिल्ह्यात असून, म्हणजे त्यांनी किती दिले, प्लस 23.27 बिंदूंनी, 23.27 बिंदूंनी म्हणजे फरक आहे त्यांचा. तर सर्वात कमी फरक मुंबई शहर जिल्ह्यामध्ये -4.51 बिंदूंनी आहे. हे बघा, हे AB सौदी सरांचं पुस्तक आहे बरं का. आता जर तुम्ही जर सर्वे काढला जालना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जालना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर सर्वे जर केला, तर तुम्हाला सांगतो त्यांनी सर्वे केला होता. जालना जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे, एकूण साक्षरता आहे 75.5. एकूण साक्षरता सांगितलं मी तुम्हाला किती आहे, 75.5. या 75.5 मध्ये जर स्त्रियांची आणि पुरुषांची जर साक्षरता जर बघितली आपण जालन्यातली, तर पुरुषांमध्ये तुम्हाला 81.53% साक्षरता आहे. पुरुषांची आकडेवारी 81.53%. आणि इकडे स्त्रियांची जर बघितली 60.65 आहे. बघा इकडं 81.53 आणि इकडे स्त्रियांचे किती 60.65. डिफरन्स जर काढला त्यांचा तर तो किती येतोय 20.58 येतोय. 20.58 हा त्यांच्यातलं तफावत आहे. असं सर्वे जो आहे जालना डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी सर्वे केला होता. 20.58 हा त्यांचा डिफरन्स आहे. आणि AB सौदी सरांचं जर बुक घेतलं तर AB सौदी सरांच्या बुकमध्ये तफावत जो डिफरन्स आहे तो किती आहे 23.27 आहे. मग जर उद्या जर तुम्हाला विचारला की 20.58 किंवा 23.27, ओके क्लिअर, 23.27 आणि 20.58 हे जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असे वेगवेगळे जर दिलेले असतील तर, किंवा एक जरी दिलेला असेल, एक असेल तर 20.58 ला गोल करा, आणि जर 23.27 असेल तर 23.27 ला गोल करा. दोन्ही ऑप्शन तुम्हाला ते मे बी 99% देणार नाहीत. जर दिलं तर दोन्हीचे पण तुम्हाला मी जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला मी देईल. त्यामुळे तुम्हाला नीट लक्षात राहू दे, हे सगळ्यात कमी सांगायचं आहे. ठीक आहे, चलो. तर याचं उत्तर काय मिळाले तुम्हाला की 4चं 4 उत्तर आहे. ह्याची जी PDF आहे ही तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला टाकत आहे. सगळ्या मुलांना सांगितलंय मी, टेलिग्राम चॅनल जे आहे बघा,
टेलिग्राम चॅनल जे आहे ते डायरेक्ट सर्च करा ना, GEOSACHINSIR जिओ सचिन सर, नाही तर डायरेक्ट टाईप करा जॉग्राफी बाय सचिन शिंदे, तरी तुम्हाला टेलिग्राम आपलं मिळून जाईल. सगळं टेलिग्राम चॅनलचं सुद्धा लिंक तीच आहे. प्ले स्टोअरवरून ज्याला ऑनलाईन बॅच घ्यायच्या त्याच्या प्ले स्टोअरवर सुद्धा शोधायचं काय आहे, जॉग्राफी बाय सचिन शिंदे. सगळं एकच नाव दिले जास्त कन्फ्युज न होण्यासाठी मुलांना. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबर. खालीलपैकी कोणत्या नद्या ह्या उत्तर वाहिनी नद्या नाहीत? हा, नीट शेवटचं वाक्य नीट वाचत जा. खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी, उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या नाहीत म्हणतंय ते. म्हणजे याच्यातलं कोणत्या तरी तुम्हाला उत्तर वाहिनी नसणार आहे का? आणि उत्तर वाहिनी नद्या नाहीत म्हणते, नाहीत कोणत्या उत्तरेकडे वाहत नाहीत बाबा. खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी नद्या नाहीत? उत्तर वाहिनी नद्या नाहीत. चलो, मही नदी जर बघितली आपण, मही नदी तुम्हाला माहिती आहे का? मही नदीबद्दल आपल्या भारताच्या मध्यातून जे कर्कवृत्त गेलेलं आहे, ही कर्कवृत्ताला 2 वेळा पार करणारी, ओलांडणारी नदी आहे. एकमेव मही. जगामध्ये जरी तुम्हाला क्वेश्चन विचारला तरी पण लक्षात राहू द्या, मही नदी जी आहे जगातली ही अशी नदी आहे जी कर्कवृत्ताला 2 वेळा पार करते. भारतातलीच नाही, जगातली म्हणतोय मी. हा, जगातली मही नदी. मग मही नदी जी आहे इकडे तुम्हाला MP मध्ये हे उगम पावते. चला मी यांची माहिती हे बघा, हे सांगतो. मही नदी जी आहे ही उत्तर वाहिनी नाहीये, कारण का? ही तुम्हाला इकडे अशी खंबातच्या आखातात जाऊन गुजरातला मिळते. याचाच अर्थ ती नदी कसली वाहिनी पाहिजे? पश्चिम वाहिनी नदी आहे. चंबळ नदी, ही चंबळ नदी जी आहे, ह्या चंबळ नदीच्या उपनदी बेटवा आणि त्याच्यानंतर सिंध. आणि ह्या चंबळ नदी जी आहेत ही जाऊन मिळते कुणाला? इकडं यमुना नदीला. यमुना नदीला. यमुना नदी जर ही कुणी येत असेल तर ह्या सगळ्या कसल्या वाहिनी झाल्या रे? उत्तर वाहिनी नद्या आहेत. म्हणजे चंबळ त्याच्यानंतर बेटवा आणि सिंध ह्या कसल्या आहेत? उत्तर वाहिनी नद्या आहेत. आणि त्याच्यातली मही नदी उत्तर वाहिनी नाहीये. उत्तर वाहिनी नाहीत आपल्याला विचारलंय, याचाच अर्थ ए बघा कुठं आहे, फक्त ए हे उत्तर त्याचं पाहिजे. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला उत्तर काय पाहिजे? 3 ए, मही पश्चिम वाहिनी, बाकीच्या सगळ्या उत्तर वाहिनी. आता नीट आता इथं बघून घ्या, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचे पॉइंट मी इथं त्या नदीबद्दल काढून दिले. हा भारताचा नकाशा आहे. भारताच्या मध्यातून जे आहे हे तुम्हाला इथं कर्कवृत्त जाताना दाखवलं. हे गेलं भारताच्या मध्यातून कर्कवृत्त. ओके. आणि ही जी नदी आहे, ही जर नदी बघितली तर इथं धार जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये धार जिल्हा जे आहे, विंध्य पर्वत रांगेच्या तिथं, तर ही नदी इथं उगम पावली. ही अशी इथून इकडं वरती वाहत गेली. एकदा कर्कवृत्ताला तिने पार केलं. कर्कवृत्ताला वरून परत ती दक्षिणेकडे आली. दक्षिणेकडून परत तिने कर्कवृत्ताला पार केलं. ओके. आणि तिथून पुढे ती म्हणजे ही मध्य प्रदेश मधून तशीच राजस्थान मध्ये जाते बरं का. इकडे हे कोणतं आहे? राजस्थान. हा कोणता आहे? MP, मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेश मधून परत ती कुठे येते? गुजरात मध्ये येते. अशा 3 राज्यातून वाहतीये. बघा आता हिच्या जर उपनद्या जर बघितल्या आपण, या नदीच्या उपनद्या बघून घ्या एकदा. कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत बघा. दक्षिणेकडून बघा, हे कोणते? उजवं तीर आहे, म्हणजे उत्तरेकडून तिला एका सोम नदी येऊन मिळते आणि जाखम. सोम आणि जाखम ह्या 2 नद्या खूप महत्वाच्या आहेत, नीट लक्षात राहू द्या. बघा, ह्या 2 नद्यांचा संगम जो आहे तो बाणेश्वरला होतोय. कुठं? बाणेश्वर. आणि बाणेश्वरला संगम झाल्याच्या नंतर हा जो बाणेश्वर ठिकाण जे आहे ना, हे आदिवासी समाजाचा तिथे कुंभमेळा भरतो. नीट लक्षात राहू द्या. मी काय म्हटलं? मी डबल म्हणतोय. हे जे बाणेश्वर जे आहे, या बाणेश्वरला आदिवासी समाजांचा कुंभमेळा भरत असतो. तुम्हाला या मही नदीच्या काठावरती यांचा कुंभमेळा भरत असतो बाणेश्वरला. ठीक आहे. आणि जाखम आणि सोम या 2 नद्यांचे संगम नेमकं कुठं होतोय? बाणेश्वरला होतोय. आणि ही जी मही नदी आहे, या मही नदीच्या खोऱ्यामध्ये, मही नदीच्या मही नदीच्या तीरावरती बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला कोळी लोकांची पवित्र ठिकाणं जे आहेत, कोळी लोकांचे जे
पवित्र स्थळ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला या नदीच्या तीरावरती आहेत. म्हणजे इकडे गुजरातमध्ये आल्याच्या नंतर खंबाच्या आखातात आल्यावर तर इथं पवित्र स्थळ तुम्हाला या नदीच्या काठावरती दिले तर कुणाचे, कोळी लोकांचे. त्याच्यानंतर बाणेश्वर या ठिकाणी कुंभमेळा भरतो आदिवासी समाजांचा. हे बाणेश्वर या जाखम आणि सोम नद्यांचं संगम ठिकाण आहे. तिथून पुढे ते नदी मही नदीला जाऊन मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मही नदीवरती राजस्थान राज्यामध्ये तुम्हाला जमुनलाल बजाज हा प्रकल्प तुम्हाला राजस्थानमध्ये या नदीच्या वरती तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला या नदीवरतीच तुम्हाला महिसागर संगम, म्हणजे इकडे जर गुजरातला जर गेलात, महिसागर म्हणजे हा गुजरात मधला जो पाणी आहे मही नदीचं पाणी जेव्हा खंबाच्या आखातात जाऊन समुद्राला मिळतं तिथं त्याला काय नाव दिलंय, इथं नाव दिलंय त्याला महिसागर संगम. म्हणजे सागरात मही नदी मिळाली म्हणून त्याला काय नाव दिलंय, महिसागर संगम. आणि हे जे महिसागर संगम आहे हे खंबाच्या आखातातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे गुजरात राज्यातलं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे या नदीवरती तुम्हाला कर्कवृत्ताला 2 वेळा पार करणारी नदी असं याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय करायचंय, सांगायचं आहे. ठीक आहे, आणि तिची 533 किलोमीटर जवळजवळ या नदीची लांबी आहे. ही झाली मही नदी. त्याच्यानंतर बघा चंबळ नदी जी आहे ती सुद्धा इकडं विंध्य पर्वत रांगेत उगम पावली. ओके, विंध्य पर्वत रांगेत. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला तिची एक उपनदी आहे. इथं तुम्हाला मी सांगितलं की अरवली पर्वत रांगेमध्ये लुनी नदी आणि इथं बनास नदी या 2 नद्या उगम पावतात. एक इकडं तुम्हाला ही चंबळ नदीला जाऊन मिळते, दुसरी सिफरा नदी आहे जी चंबळ नदीला मिळते. बघा चंबळ नदीच्या उपनद्या बघा, शिफ्रा, काली, सिंध, पार्वती, बाणगंगा, टोन्स, सिंध, केन आणि बेटवा ह्या तिच्या काय येतात उपनद्या आहेत. कुणाच्या की ह्या आपल्या चंबळ नदीच्या बेटवा, केन, सिंध, टोन्स, बाणगंगा, पार्वती, काली, सिंध आणि सिप्रा. ओके, सिप्रा तुम्हाला आठवतंय का, सिप्रा हे आहे मध्य प्रदेश मधलंच. आणि आपला जसं इकडं कुंभमेळा भरतो आहे आपल्या गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्याला, तसंच तुम्हाला मध्य प्रदेशातला जो कुंभमेळा असतो तो शिफ्रा नदीच्या काठावरती तुम्हाला तिकडे कुंभमेळा भरतो. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या. मग ही म्हणजे कोणती, चंबळ नदी अशीच तुम्हाला पुढे राजस्थानमध्ये सुद्धा हिचं खोरं गेलेलं आहे. या नदीवरती बघा राजस्थानमध्ये रावत भाटा किंवा रावल भाटा असं तुम्हाला थोडं त आणि ल ह्याच्यामध्ये थोडासा फरक काही पुस्तकात दिलेला आहे. तर रावल भाटा हे अणुविद्युत प्रकल्प आहे या नदीवरती. काय म्हणलं मी, रावल भाटा हा अणुविद्युत प्रकल्प आहे या नदीवरती, चंबळ नदीवरती. आणि हा जगातला सर्वात मोठा म्हणजे अणुविद्युत प्रकल्प आहे. आलं का लक्षात, खूप महत्वाचा पॉईंट आहे. कुठे येतो, राजस्थानला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच नदीवरती तुम्हाला राणा प्रताप सागर, काय म्हटलं मी, राणा प्रताप सागर हे धरण आहे म्हणजे प्रकल्प आहे, किंवा त्या राणा प्रताप सागरलाच तुम्हाला नाव आहे रावत भाटा प्रकल्प, रावल भाटा जलविद्युत केंद्र. ओके, राणा प्रतापला रावल भाटा नाव तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, चलो तिथून पुढे गेलात तर तुम्हाला मानसरोवर डॅम, ते मानसरोवर तिकडचं नाही, तिबेटमधलं तिकडचं नाही, या राजस्थानमध्ये या नदीवरती तुम्हाला मानसरोवर डॅम एक तुम्हाला इथं पाहायला भेटेल. ठीक आहे, आणि ही जी नदी आहे ना ही खूप खोल दऱ्या खोऱ्यातून घळीतून अशा वेगवेगळ्या हिचं जे खोरं आहे खूप घळीतून दऱ्यातून खोऱ्यातून अशी वाहणारी नदी आहे ही. त्याच्यामुळे ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आबडदोबडचा प्रदेश तयार झालेला आहे. आता आबडदोबड प्रदेश म्हणजे काय, तर म्हणजे अशी जमीन भुसभुशीत झाली तर उंचवटे असे तयार झालेले आहेत, भूस्खलन झाल्यासारखं घळ्या पडलेल्या जमीनला खूप साऱ्या. आणि अशी जमीन आहे जिथं तुम्हाला बिहडची निर्मिती झालेली आहे. बिहड तुम्हाला मी ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे, सपोज कोणती पण ऑनलाईन बॅच ज्यांनी केलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन बॅच केलेली आहे, बिहडची निर्मिती कोणत्या नदीच्या खोऱ्यात, तर चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये. म्हणजे अशी जमीन जिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पीक वगैरे घेतलं जात नाही. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर तुम्हाला नदीच्या अपक्षरण आणि निक्षेपण कार्यामुळे तयार होणारे भूरूपे हा टॉपिक ज्यांनी बघितलाय
तिथं तुम्हाला मी हे बिहड किंवा ओबडधोबड प्रदेशाचे इमेज फोटो दाखवलेला आहे। मग इथं तुम्हाला या नदीच्या खोऱ्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये असेल तर या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप मोठे बिहडची ओबडधोबड जमिनीची निर्मिती झालेली आहे। कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये बिहडची निर्मिती झालेली आहे बिहड, तर ती कोणती आहे, ही आपली चंबळ नदी आहे। ठीक आहे, खोल दरीतून वाहते आणि या नदीच्या खोऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षरण कार्य झालेले, अपक्षरण खूप मोठ्या कारण झाले, अपक्षरण मोठं झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी बिहडची निर्मिती झालेली आहे। ठीक आहे, आणि मग ही चंबळ नदी जाऊन यमुना नदीला तुम्हाला या दोघींचा संगम होतो इटाव जिल्ह्यामध्ये, इटाव तिकडं गावामध्ये यूपी उत्तर प्रदेशामध्ये। ठीक आहे, आणि दुसरी एक दख्खनच्या पठारावर वाहणारी उत्तर वाहिनी एक नदी आहे ती म्हणजे शोण नदी। शोण नदी लक्षात राहू द्या, ही सर्वात लांब उत्तर वाहिनी तुम्हाला उत्तरेकडे वाहत जाती। हिची बघा म्हणजे ही पण उत्तरेकडेच जाती वाट, उत्तरेकडून ती अशी पूर्वेकडे 1050 किलोमीटर हिची लांब आहे। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या 3 जिल्ह्यांमध्ये आणि म्हणजे वाहते। त्याच्यानंतर शोण नदी जी आहे ती 784 किलोमीटर वाहत जाते। 784 किलोमीटर वाहत जाऊन ती गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी सांगायची तुम्हाला, ही डायरेक्ट गंगा नदीला मिळते, शोण नदी गंगा नदीला मिळते। आणि अजून एक चंबळ नदीचं मोठं वैशिष्ट्य हे सांगायचं आहे की चंबळ नदीचं जे खोरं आहे ते खूप मोठ्या अपक्षरण बिहडच्या निर्मितीमुळे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते तुम्हाला असं मगर असते, मगरीने असं जबडा वर केला की इथं अशा दोन्ही साईडला तिचे कसे दात वरून खालून असतात, तसं तुम्हाला कोणत्या नदीचे खोरे हे करवतीच्या दातासारखे दिसते आहे, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सांगायचंय तुम्हाला काय, चंबळ नदी। लक्षात राहू द्या। ओके, कोणत्या नदीचे खोरे करवतीच्या दातासारखे असते। चलो डन। तर असं येणाऱ्या काळात तुम्हाला ज्या काही परीक्षा आहेत, ही परीक्षा झाली आता 8 ऑक्टोबरची झाली की नंतर ग्रुप सी ची आहे। ओके, काल तुम्हाला आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे कोणत्या एक्झाम होणार आहे, ग्रुप सी, ग्रुप बी ए, राज्यसेवा आहे, सगळ्या परीक्षांसाठी पुढच्या येणाऱ्या काळात परीक्षेसाठी हे तुम्हाला खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे। ठीक आहे, चला म्हणून सांगितलं 5 नंबरचं उत्तर तुम्हाला फक्त ए, कारण का कोणती तुम्हाला उत्तर वाहिनी नदी नाही असं विचारलं होतं, तर तुम्हाला मही, साबरमती ह्या ज्या नद्या आहेत, नर्मदा, तापी, मही, साबरमती या पश्चिमेकडे वाहत जातात, खंबाच्या आखात, कच्छ चरण तिकडे जाऊन त्या अरबी समुद्राला मिळतात। चंबळ, बेटवा, सिंध ह्या सगळ्या उत्तर वाहिनी नद्या आहेत। ठीक आहे, चलो डन। नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबर, छोटा नागपूरच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या खनिजाचे प्रचंड साठा आहे? बघा, छोटा नागपूर पठार सगळ्याला माहिती आहे का, आपलं दख्खनचं जे पठार आहे या दख्खनच्या म्हणजे द्विकल्पी पठाराचा जो खालचा भाग आहे त्याचे 2 भाग पडतात द्विकल्पी पठाराचे। खालचा आहे दख्खनचं पठार आणि वरचा आहे मध्यवर्ती उच्चभूमी। या मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये तुम्हाला माळवा पठार, मेवाड पठार, विंध्य पर्वतरांग, कैमूरच्या टेकड्या, महादेव डोंगर रांग, सातपुडा पर्वत, त्याच्यानंतर तुम्हाला मैकल पर्वत आहे, त्याच्यानंतर महादेव डोंगर रांग आहे, गर्जाचे डोंगर आहेत, राजमहलच्या टेकड्या आहेत आणि इथं आहे तुम्हाला छोटा नागपूरचे पठार। छोटा नागपूरच्या पठाराच्या ईशान्येला तुम्हाला इथं राजमहल टेकड्या आणि वगैरे तिकडे त्या दिलेल्या आहेत। ठीक आहे, मग हे जे झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल, काय म्हटलं मी, झारखंड, त्याच्यानंतर इकडे छत्तीसगड आणि इकडे तुम्हाला पश्चिम बंगाल। ओके, अशा भागांच्या सीमावर्ती तुम्हाला हे छोटा नागपूरचं पठार तुम्हाला दिलेलं आहे। छोटा नागपूर पठारावर खालीलपैकी कोणत्या खनिजांचा प्रचंड साठा आहे? आभ्रक आहे, बॉक्साईट आहे, चुनखडी आहे, लोहखनिज आहे आणि कोळसा आहे। ठीक आहे, तर हे सगळे खनिज जे आहेत हे तुम्हाला छोटा नागपूरच्या पठारामध्ये तुम्हाला आढळतात आणि म्हणून तर तुम्हाला छोटा नागपूरचं जे पठार आहे या छोट्या नागपूरच्या पठारालाच काय म्हणून ओळखलं जातं, तर याला म्हणतात छोटा नागपूरच्या पठाराला खनिजांचे भंडार। ओके, खनिजांचे भंडार किंवा तुम्हाला कोठार, हे 2 शब्द प्रयोग याच्या अगोदर आयोगाने केलेले आहेत। छोटा नागपूरचं पठार काय म्हणून ओळखलं जातंय, खनिजांचं भंडार किंवा कोठार म्हणून ओळखलं जातं। ओके, हे सगळे खनिज जे आहेत ते तुम्हाला तिकडे या छोटा नागपूरच्या पठारावरती पाहायला भेटतील। म्हणून 6 ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व 4 छोटा नागपूरच्या पठाराला खनिजांचे भंडार किंवा कोठार म्हटलं जातं, हे नीट लक्षात राहू द्या। चलो नेक्स्ट काय आहे तुम्हाला बघा, आता बघा खालीलपैकी कोठे जलविद्युत निर्मिती केंद्रे आहेत? जलविद्युत निर्मिती केंद्र तुम्हाला विचारलं तर ओके, जलनिर्मिती कुठे होते?
पोफळी कुठे आले? पोफळी हे सातारा जिल्ह्यामध्ये जे काही कोयना डॅम आहे, या कोयना डॅमवरती 4 ठिकाणी तुम्हाला विद्युत निर्मिती, जलविद्युत निर्मिती केली जाते. पोफळीला केली जाते, म्हणजे इथं पण जलविद्युत निर्मिती केली जाते. भिवपुरी हे तर सगळ्याला माहिती आहे. भिवपुरी रायगड जिल्ह्यामधलं मुळा वगैरे नद्यावरती तुम्हाला तिला दिलेलं आहे, म्हणजे याच्यावरती पण जलविद्युत निर्मिती केली जाते. भिरावरती केली जाते. एलदरी सुद्धा आहे, एलदरी धरण. आता बघा, एलदरी धरण आणि सिद्धेश्वर धरण. एलदरी धरण जे आहे हे कुठं आहे? हिंगोलीला. कुठं आहे? हिंगोली. आणि सिद्धेश्वर धरण कुठं आहे? सिद्धेश्वर. ओके, हे कुठं आहे? हे आहे परभणीला. तर हे एलदरी धरण याच्यावरती सुद्धा तुम्हाला विद्युत निर्मिती केली जाते. भिरावरती केली जाते. पोफळी म्हणजे बघा, कुणाकुणावरती केली जाते? ए वर केली जाते, त्याच्यानंतर बी वर केली जाते, सी वर केली जाते आणि एफ नंबर वरती केली जाते. मग पर्याय क्रमांक 4 मिळाला तुम्हाला. ए बी सी आणि एफ वरती केली जाते. परळीला जलविद्युत निर्मिती केली जात नाही. हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, बरोबर ना? हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, त्याच्यामुळं याच्यावरती औष्णिक विद्युत केंद्र कुठालचं आहे? परळी वैजनाथ बीड जिल्ह्यांमधलं. आणि एक लहरी हे सुद्धा काय आहे? औष्णिक विद्युत केंद्रच तुम्हाला पाहायचं म्हणजे आहे. एक लहरी आणि परळी हे औष्णिक विद्युत केंद्रे आहेत आणि वरचे जलविद्युत केंद्र आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक तुम्हाला काय द्यायचे? 7. ओके, बाकीचे जलविद्युत केंद्र प्रकल्प जे आहेत ते नीट एकदा बघून घ्या. बघा, कोयना पूर्ण झालेले जर प्रकल्प, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाची क्षमता वगैरे काही विचारलं तर कोयना स्तर 3 आहेत, 320 मेगावॅट. त्याच्यानंतर भीरा अवजल प्रवाह 80, भातसा 15, तेरवाना आहे, सूर्य आहे, सूर्य उजवा कालवा डावा कालता, जलप्रात डोहलवाळ आहे, भीरा आहे. बघा, भीरावरती आता जवळपास बरेचसे केले. तर भीरा चंदवन प्रकल्प, खोपोली, भीरा, भिवपुरी तुम्हाला माहिती आहे. याच्या अगोदर आयोगाने विचारलेला आहे, तो तुम्हाला भारतातला पहिला तुम्हाला दिलेला आहे. महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प तुम्हाला दिलेला होता. बाकी तुम्हाला हे सगळे हे जलविद्युत प्रकल्प जे आहेत हे नीट बघून घ्या. हे भीरा, खोपोली, भिवपुरी जे आहेत हे प्रायव्हेट आहेत बरं का. पहिले टाटा मंडळाचे होते. हे भीरावरती 150 मेगावॅट, खोपोलीवरती 72 मेगावॅट, भिवपुरीवर 72, परत दुसरं एक भिवपुरी केले तिथं 3 मेगावॅट. भीरा चंदवन योजना आहे तिथं 150 मेगावॅट. ठीक आहे, असं वेगवेगळे आहेत. खाजगी करणांतर्गत प्रकल्प कोणते आहेत? भंडारदरा विद्युत ग्रह, वज्रा प्रताप जलविद्युत, चाकसमान आहे, भंडारदरा विद्युत ग्रह क्रमांक 2, असे खूप मोठे आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रातील खाजगी पूर्ण झालेले जलविद्युत प्रकल्प आणि हे AB सौदी सरांच्या पुस्तकात तुम्हाला हे दिलेले आहेत. हे नीट व्यवस्थित एकदा नजर मारून जा आता जाता. ठीक आहे, चला. चला, परत एकदा थोडे दिवस राहिलेत. आता ज्या विद्यार्थ्याला अजूनही ज्यांचा भूगोलाचा अभ्यास व्यवस्थित नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना 8-10 मार्क येतात भूगोलला, अशा मुलांनी ताबडतोब म्हणजे आजच्या आजच लगेच तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे. 19 तासामध्ये तुमचं जे रिव्हिजन आहे, म्हणजे 2 डेज तुम्हाला जर ही बॅच घेऊन रिव्हिजन जर केलं तर तुम्हाला 13 मार्काच्या खाली एक क्वेश्चन येणार नाहीत, गॅरंटी सांगतो तुम्हाला. 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट ब पूर्व परीक्षा बॅच आहे तुम्हाला 19 व्हिडिओची 19 तासाची. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा, 1 डे मॅरेथॉन संयुक्त गट क पूर्व परीक्षा ही समज आता कालच PSIची झाली. वनसेवा मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर बेसिक फाउंडेशन बॅच, राज्यसेवा मुख्य परीक्षा. ओके, कोणती बॅच लावा? प्ले स्टोअरवरती जायचं आहे, जॉग्राफी बाय सचिन शिंदे हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून ह्या तुम्हाला बॅच काय करायच्या तर घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबत टेलिग्राम तुम्हाला चॅनल दिलेला आहे, जिओ सचिन सर किंवा जॉग्राफी बाय सचिन शिंदे, काही सर्च करा, तुम्हाला ते चॅनलला जॉईन करा. तुम्हाला जे काही नोट्स असतील किंवा जे काही महत्त्वाची माहिती असेल किंवा हे ॲनालिसिस केलेला पेपरची PDF असेल क्वेश्चन पेपरची, ती तुम्हाला त्या टेलिग्रामवरती आपल्या टाकली जाते. तिथं तुम्हाला दिलेले आहे MPSC जॉग्राफी डिस्कशन ग्रुप, तिथं आपला एक डिस्कशन ग्रुप पण केलेला आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं की त्याच्या खाली लगेच तुम्हाला तिथं ग्रुप पण जॉईन करायला जमेल, तर तुम्ही तो ग्रुप पण जॉईन करा. काही अडचणी असल्या तर त्या ग्रुपवरती मला विचारत राहा. ओके, तुमच्याकडे नंबर पण आपला आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉलिंग करू शकता किंवा मॅसेज टाकू शकता. ठीक आहे, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, मुलांना व्हिडिओ जे आहेत मित्रांना तुमच्या
शेअर करायचे आहेत यूट्यूब. जर तुम्हाला लेक्चर आवडले तर तुम्ही लेक्चर व्हिडिओ शेअर करा मित्रांना, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, शेअर पण करा, आणि सबस्क्राईब चॅनल करून ठेवायचे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, चलो. तर परत एकदा कम टू द पॉइंट. क्वेश्चन नंबर 8, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? मुद्दाम प्रश्न तुम्हाला टाकलेला आहे. हे अजून परीक्षा जवळ आली तर तुमचं कन्फ्यूज होऊ नये. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर लक्षात राहू द्या, सह्याद्री पर्वत जो आहे आपला, सह्याद्री पर्वत. ओके, सह्याद्री पर्वत. ओके, हा जो सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताला नाव काय दिलेलं आहे? पश्चिम घाट नाव दिलेलं आहे. काय? सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट नाव दिलेलं आहे. पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत नाही दिलं नाव. काय म्हटलं मी, कळलं का? पश्चिम घाटाला सह्याद्री नाही म्हणत, सह्याद्रीला पश्चिम घाट म्हणतात. आलं का लक्षात? आणि या सह्याद्री पर्वताचे 3 भाग आहेत, तुम्हाला माहिती आहे. उत्तर सह्याद्री, त्याच्यानंतर मध्य सह्याद्री, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे दक्षिण सह्याद्री. आलं लक्षात? ओके, उत्तर सह्याद्री म्हणजे गुजरातची सीमा लागतीये, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा. ओके, यातले डोंगर, शिखर, पर्वत, टेकड्या, थंड हवेचे ठिकाणं, हे सगळं तुम्हाला मी शिकवलेलं आहे, ज्या बॅचमध्ये पण घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आता आपल्याला काही बघायचं नाही. दुसरं सांगतो तुम्हाला, मध्यम सह्याद्री जी आहे, मध्य सह्याद्री. ओके, बघा आता मध्य सह्याद्रीचा जर विस्तार जर बघितला तर किती आहे? 600 तुम्हाला 50 दिलेला आहे. आणि उत्तर सह्याद्रीचा जर विचारला तर 640 किलोमीटर, 640 किलोमीटर हे उत्तर सह्याद्री आहे, उत्तर सह्याद्री. ओके, आणि दक्षिण सह्याद्री जो आहे, सॉरी मध्य सह्याद्री जो आहे, हा मध्य सह्याद्रीची लांबी किती आहे? 550 किलोमीटर. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर बघा याचा विस्तार मलप्रभा नदीपासून तो पालघाट खिंडीपर्यंत आहे. पालघाट खिंड तुम्हाला इकडं निलगिरी पर्वताच्या तिथपर्यंत दिलेली आहे, निलगिरी पर्वताच्या खाली. ठीक आहे, लांबी 560, 300 ते 400 किलोमीटर तुम्हाला असं काही ठिकाणी दिलेलं आहे. सरासरी 1200 ते 1300 मीटर उंची त्याची. खडक तुम्हाला कनाश्म, ग्रॅनाइट, पटिताश्म, रूपांतरित औषधी खडक असे तुम्हाला मध्य सह्याद्रीमध्ये पाहायला भेटल. मध्य सह्याद्रीमध्ये काय काय नीट बघून घ्या. परत एकदा सांगतोय, 8 ऑक्टोबरला विचारलं तर चित्रदुर्ग नावाचे डोंगर तुम्हाला इथं पाहायला भेटते. लोहखनिज तिथं पाहायला भेटते. कुद्रेमुख मध्य सह्याद्रीतलं उत्तरेकडचं शिखर तुम्हाला जर विचारलं, कुद्रेमुख 1892 मीटर उंची त्याची, 1892 मीटर. त्याच्याच खाली जर आलात तुम्हाला तर तुम्हाला मध्य सह्याद्रीमध्ये कोलार हट्टी या ठिकाणी, कोलार आणि हट्टी या ठिकाणी 2 ठिकाणी, कोलार आणि हट्टी, सोन्याच्या खाणी तुम्हाला पाहायला. बाबे सोन्याच्या खाणी म्हणतोय मी, कोळशाच्या, दगडी कोळशाच्या नाही, सोन्याच्या खाणी ज्या आहेत कोलार आणि हत्ती, या सोन्याच्या खाणी तुम्हाला इथं पाहायला भेटतील मध्य सह्याद्रीमध्ये. हत्ती गोल्ड कंपनी जगातली सोन्याचं सगळ्यात मोठं हे करणारी. त्याच्या जर खाली आलात तुम्ही, आगुंबे एक तुम्हाला ठिकाण आहे. आगुंबे ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे की पश्चिम घाटामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय? आगुंबेला. ईशान्य भारत जर सोडा, चेहरापुंजी, मौसिमराम जर सोडलं तर सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय? इथं तुम्हाला पडताना दाखवायचा आहे. 7640 मिलीमीटर पाऊस तिथं तुम्हाला पडताना दाखवलाय मध्य सह्याद्री. मध्य सह्याद्रीच्या तिथं परत दक्षिणेला जर तुम्ही खाली आलात, आगुंबेच्या खाली, तर तुम्हाला ते बाबू दुधान डोंगर रांग आहे. कोणती? बाबू दुधान डोंगर. हे मध्य सह्याद्रीत आहेत. भारतात सर्वात प्रथम कॉफीचे उत्पादन जे आहे कर्नाटकमध्ये, तुम्हाला भारतात सर्वात प्रथम कॉफीचं उत्पादन जे आहे ते तुम्हाला इथं कर्नाटकमध्ये म्हणजे मध्य सह्याद्रीमध्ये घेतलं जातं. ओके, कॉफी उत्पादनात कर्नाटक पहिला क्रमांक द्यायचा बरं का. मी काय म्हणतोय, डबल आहे का? कॉफी उत्पादनात पहिला क्रमांक कर्नाटकचा द्यायचा आहे. आणि चहा उत्पादनात तुम्हाला आसामचा पहिला क्रमांक द्यायचा आहे. ठीक आहे, आणि जगात कॉफी उत्पादनात कोण आहे? ब्राझीलचा पहिला क्रमांक द्यायचा आहे. ओके, चलो. त्याच्या खाली तुम्ही आलात, बाबू दुधान डोंगराच्या खाली आलात तर वाहुल माला एक शिखर आहे जे तुम्हाला मध्य सह्याद्रीतलं सर्वात उंचचं शिखर आहे. 2339 मीटर त्याची उंची आहे वाहुल मालाची. क्लिअर? त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर म्हणजे हे झालं तुमचं आपल्या हे मध्य सह्याद्रीमधलं. आता मध्य सह्याद्रीच्याच तिथं खाली दक्षिणेला मध्य सह्याद्रीमध्येच आहे निलगिरी पर्वतरांग. आलं का लक्षात? निलगिरी पर्वतरांग
सेंटर म्हणजे मध्य सह्याद्रीच्या खाली दक्षिणेलाच एक निलगिरी डोंगर रांग आहे, जी सेपरेट डोंगर रांग आहे, पश्चिम घाटाचा आहे. या निलगिरी डोंगरामध्ये तुम्हाला दौडा बेट्टा नावाचं शिखर आहे. कोणतं? दौडा बेट्टा, जे की 2637 मीटर उंचीचं आहे. हे आहे निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर. आणि तिथं अजून एक शिखर आहे कामूर्ती, त्याची पण उंची आहे 2554 मीटर उंचीचं. हे दोन शिखर तुम्हाला जवळजवळ दौडा बेट्टामधले द्यायचे आहेत. आणि दौडा बेट्टाच्या खाली तुम्हाला निलगिरी डोंगर आणि तिथंच तुम्हाला पालघाट खिंड आहे. आणि ही जी पालघाट खिंड आहे ही पश्चिम घाट तुम्हाला किंवा म्हणजे पालघाट खिंडीला किंवा तुम्हाला निलगिरी डोंगराला, निलगिरी पर्वताला पश्चिम घाटाचे जंक्शन म्हणतात. जंक्शन का? वरून मध्य सह्याद्री, वरून सह्याद्रीची रांग आलेली, खालून दक्षिण सह्याद्री आणि इकडून तुम्हाला आलेले मलयगिरीचे डोंगर वगैरे पूर्व घाटाची सीमा लागते. म्हणून लक्षात राहू द्या, निलगिरी पर्वताला किंवा पालघाटला पश्चिम घाटातलं जंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर ही जी पालघाट खिंड आहे याच्यावरती 2017ला तुम्हाला कंबाईनच्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता. पश्चिम घाटात कोणत्या खिंडीतून केरळ आणि तमिळनाडूच्या दरम्यान रस्ते म्हणजे लोहमार्ग गेलेले आहेत? तर ती पालघाट खिंड आहे. नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चलो. तर दुसरा पॉइंट म्हणजे जर तुम्हाला विचारलं की मध्य सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार क्रम, मध्य सह्याद्रीतील इथं तुम्हाला किंवा तुम्हाला मध्य सह्याद्रीतले शिखर सांगतो उंचीनुसार बघून घ्या. ब्रह्मगिरीची 1608 मीटर उंची. ब्रह्मगिरी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला नाही, इकडे खाली कर्नाटकमध्ये सुद्धा सह्याद्री पर्वताच्या तिथंच तुम्हाला इथं ब्रह्मगिरीचे डोंगर आहेत. ओके. त्याच्यानंतर वाहुलमाला 2339 मीटर शिखर, ते डोंगरातच ते शिखर आहे ब्रह्मगिरी. आणि वाहुलमाला 2339, दौडा बेट्टा 2637, कामूर्ती 2554, कुद्रेमुख 1892 मीटर, पुष्पगिरी 1714 मीटर आणि मूलभीर 1913 मीटर. असं हे तुम्हाला मध्य सह्याद्रीतले महत्वाचे काही शिखर आहेत. मध्य सह्याद्री आणि दौडा बेट्टातले शिखर आहेत. दौडा बेट्टा आणि कामूर्ती हे निलगिरी पर्वतातले, बाकीचे तुम्हाला इकडचे मध्य सह्याद्रीतले. मध्य सह्याद्रीत सर्वात उंच शिखर तुम्हाला जर विचारलं तर वाहुलमाला सांगायचे. निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर दौडा बेट्टा. कर्नाटकाच्या दक्षिण आणि मध्य सह्याद्रीच्या भागात निलगिरी पर्वत, टेकड्या, डोंगर तुम्हाला त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे ते मध्य सह्याद्री बद्दल जर विचारलं तर एवढे पॉइंट तुम्हाला सांगायचे आहेत. क्लिअर का? डन डन डन. चलो. त्याच्यानंतर बघा, आता मध्य सह्याद्रीच्या नंतर दक्षिण सह्याद्री बद्दल पण आपण थोडीशी चर्चा करू, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती जर प्रश्न जर विचारलाच तर तुमचा जाता कामा नाही. तर मध्य सह्याद्री, दक्षिण सह्याद्री. आता दक्षिण सह्याद्री बद्दल बघा. दक्षिण सह्याद्रीची जे आहे केरळ आणि तमिळनाडूमध्ये गेलेला आहे त्याचा विस्तार. म्हणजे निलगिरी पर्वत वरती, निलगिरी पर्वत आणि खाली दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत हा दक्षिण सह्याद्री आहे. त्याची लांबी 300 किलोमीटर आहे. काही कार्यकर्त्यांनी जे आहे पुस्तकामध्ये 580 दिलेली आहे. ठीक आहे, तर हे साप चुकीचं आहे बरं का. बघा 340 जे आहे, सॉरी 640 हे उत्तर सह्याद्रीची लांबी आहे. त्याच्यानंतर 650 हे मध्य सह्याद्रीची लांबी आहे. आणि दक्षिण सह्याद्री आहे त्याची किती दिली तुम्हाला? जवळजवळ 300 दिलेली आहे. बघा आता काही जुळत नाही बरं का कुठालचंच, कारण का आपल्याला काय सांगितलंय, दक्षिण म्हणजे पूर्ण सह्याद्री जो आहे त्याची एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर असा उत्तरेकडून दक्षिणेकडे तो गेलाय म्हणते. 6 6 12 12 0 0 5 4 9 6 3 9 10 11 12 इथे किती म्हणते? 1294 होते. ओके. आणि जर ह्याच्यामध्ये 1294, ओके 1200 1 5 4 9 1 सेकंद, 0ला 0 5 4 9 6 6 6 12 13 14 15 1 मिनिट 1500 किती होते? 90 होते. हा ना, 1590. बघा हे लक्षात आलं का? 640 650 आणि 300 म्हणजे 0ला 0 5 4 9 आणि 6 3 6 6 12 13 14 15 1590 म्हणते. आणि मी किती सांगितलं म्हणजे एकूण सह्याद्रीची लांबी किती? 1600 किलोमीटर. 10 किलोमीटर जे आहे ते इकडे तिकडे अजून कुठेतरी असेल. पण जर का तुमचं केरळ मधलं जर 580 जर घेतलं 580 तर हे 1600च्या खाली खूप लांब जाते, म्हणून ते उत्तर बरोबर नाही. लक्षात राहा. तरी पण मी तुम्हाला दिलेलं आहे, ऑब्लिक मध्ये दिले. ठीक आहे, बरोबर तुम्हाला 300 किलोमीटर. खडक, कनाष्मा, पटिताश्रम, जांबा खडक तिन्ही सह्याद्रीच्या रांगेमध्ये जांबा खडक पाहायला भेटतो. बाकीचे वेगवेगळे खडक पण आहे. थंड हवेचे ठिकाणं जर तुम्हाला विचारलं दक्षिण सह्याद्रीतले
पलनी, कोडाई कॅनॉल, कार्डिमय, पडालम टेकडी आणि मुन्नार केरळ शिखरे तुम्हाला जर विचारले. आता बघा इथं काय काय दक्षिण सह्याद्रीमध्ये निलगिरी पर्वत आहे तुम्हाला दक्षिण सह्याद्रीच्या उत्तरेला. त्याच्या जर खाली आलात तुम्हाला सायलेंट व्हॅली सगळ्यांनी ऐकलेलं असेल, खोरं सायलेंट व्हॅली केरळमधलं. त्याच्या खाली जर आलात तुम्हाला पालघाट डोंगर तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्या जर खाली आलात तुम्हाला अन्नामलाईचे डोंगर पाहायला भेटतील. कोणते? अन्नामलाई. त्याच्या खाली आलात तर तुम्हाला पालनी टेकड्या, पालनी डोंगर पाहायला भेटतील. आणि अन्नामलाई डोंगरामध्ये अन्नाईमुडी नावाचं शिखर आहे. त्याची उंची आहे 2695 मीटर. आणि हे अन्नाईमलाई डोंगरातलं जे शिखर आहे अन्नाईमुडी, हेच तुम्हाला पश्चिम घाटातलं सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे. आलं लक्षात? त्याच्या खाली जर गेला अगस्तमलाईचे डोंगर आहेत, अगस्तमलाई डोंगर. आणि त्या अगस्तमलाईच्या डोंगराच्या तिथंच तुम्हाला देवरमलाई एक शिखर आहे जे की 1922 मीटर उंचीचं आहे. आणि त्याच्यानंतर पालनी डोंगराच्या खाली जर गेला आंबामलम डोंगर तुम्हाला पाहायला भेटेल. आणि भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडची डोंगर रांग जर तुम्हाला विचारली भारताच्या सगळ्यात दक्षिणेला, तर ती आहे कार्डमय डोंगर. कोणतं? कार्डमय डोंगर. त्याला तुम्हाला तिथं विलायची डोंगर सुद्धा म्हटलं जातं त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि महेंद्रगिरी, त्याच कार्डमय डोंगरामध्ये महेंद्रगिरी 1654 मीटर उंचीचं शिखर तुम्हाला तिथं पाहायला भेटत. तर हे होतं दक्षिण सह्याद्री. केरळमध्ये तुम्हाला इथं मसाल्याचे जे आहेत खूप मोठे मसाल्याचे इथं तुम्हाला शेती किंवा मसाल्याचं उत्पादन इथं मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. क्वीन ऑफ ओशन त्याला म्हटलं जातं केरळच्या मलबारला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो तर हे नीट लक्षात राहू द्या. प्रश्न काय होता आता बघा. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर. मग कळसुबाई जो आहे ही आहे उत्तर सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर, ज्याची उंची आहे 1646 मीटर. ठीक आहे. निलगिरी तुम्हाला डोंगर रांग दिली आहे. आणि अन्नाईमुडी आणि अन्नमलाई डोंगरातलं अन्नाईमुडी हे उंचीचं शिखर आहे 2695 मीटर. म्हणून तुमचं याचं उत्तर आहे अन्नाईमुडी, अन्नमलाई डोंगरातलं अन्नाईमुडी. ठीक आहे. दक्षिण सह्याद्रीतलं. आणि तेच सगळ्या सह्याद्रीतलं काय झालं, पश्चिम घाटातलं सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. मग मला सांगा हे पूर्ण पश्चिम घाट आहे. मग सगळ्यात इथलचं जे शिखर आहे अन्नाईमुडी हे सगळ्यात उंच आहे. म्हणजे याचा अर्थ पश्चिम घाटात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उंची काय होत चालली, वाढत जाते. आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना उंची काय होते, कमी होत राहते. पण बघा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना उंची काय व्हायला चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उंची काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर गेलात तुम्ही, महाराष्ट्रातला हा सह्याद्री पर्वत आहे. तर इकडे तुम्हाला उंच शिखर कुठं आहे, कळसुबाई. त्याची उंची 1646. ओके चुकलंय, 1646 मीटर उंची शिखर. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची जर बघितली तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ती काय होत चाललेली आहे, कमी होत चालली. आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ती काय होत चालली, वाढत चालली. आलं लक्षात? म्हणजे पश्चिम घाटाच्या टोटल विरुद्ध आहे. लक्षात आलं का? क्लिअर. चलो डन. नेक्स्ट आहे 8 नंबरचा क्वेश्चन. चला. पश्चिम घाटातील डोंगर रांगाचा उत्तर दक्षिण क्रम तुम्हाला लक्षात राहू द्या. वरती सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू महादेव. त्याच्या खाली चित्रदुर्ग, बाबा दुधान, निलगिरी टेकड्या, निलगिरी डोंगर, पालघाट डोंगर, अन्नामलाई डोंगर, पालनी डोंगर, आंबा मंबल डोंगर, अगस्तमलाई डोंगर आणि कार्डमय डोंगर. त्याला इलायची डोंगर असं म्हणायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबर. बघा, निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन निर्माण झालं होतं. यस, कमी दाबाच्या पट्ट्यात निर्माण झालं होतं, अरबी समुद्रात तयार झालं होतं. निसर्ग चक्रीवादळ आहे, अरबी समुद्रात तयार झालं होतं, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालं होतं. म्हणून हे विधान एकदम बरोबर आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. या चक्रीवादळाचे नामांकन बांगलादेशाने केलं होतं. हे विधान बांगलादेशाने, म्हणजे हे विधान बरोबर आहे. या चक्रीवादळाची निर्मिती 2020 मध्ये झाली होती. 3 आणि 4 लक्षात राहू द्या. 3 आणि 4 जे आहे ते जूनला याची निर्मिती झालेली होती. सहसा हे जे चक्रीवादळ येतं हे तुम्हाला तिकडं बंगालच्या खाडीमध्ये तिकडं वगैरे तयार होतात. तर याचे तिन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 द्यायला पाहिजे.
बघा इकडे बघा 1 जूनला ते अरबी समुद्रात तयार झालं होतं, तेव्हा म्हणजे अरबी समुद्रात तयार होऊन त्याचा जो म्हणजे स्टेज होत्या, तुम्हाला स्टेज कोणाचे किती किलोमीटरवर कोणती स्टेज असते हे अगोदर शिकवलंय, मागच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला सांगितलंय. बघा डिप्रेशन मध्ये होतं, म्हणजे 31 किलोमीटर पर आवर वेगाने वारे वाहत होते 1 जूनला. तसंच वरती आलं डी मध्ये आलं, डीप डिप्रेशन मध्ये गेलं. का तर 61 किलोमीटर पर आवर त्याचा वेग झाला. तिथून ते गोव्याला आलं. ओके, गोव्याला कधी आले ते CS बघा आता 88 किलोमीटर पर आवर वेगाने गोव्याला वारे व्हायला लागले. आणि तिथून पुढे मग ते मुंबईमध्ये घुसलंय 3 आणि 4 जूनला. महाराष्ट्रामध्ये कधी घुसलंय ते 3 आणि 4 जूनला महाराष्ट्रामध्ये आलं. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. आणि नंतर मुंबईला आलं होतं. त्याच टायमिंगला तुम्हाला इकडं कोरोनाचा कार्यक्रम चालू होते, तर ते सगळं शेड बीड सगळं पडलेलं होतं. हे बरंचसं तुम्ही याच्यावरती टीव्हीवरती ऐकलेलं असेल. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा आला तेव्हा त्याचा ताशी वेग जो होता 118 किलोमीटर पर आवर वेगाने होता. त्यामुळे हे खूप CS. ओके चलो. आणि तसंच ते असं गुजरातला जाणार होतं, पण ते गुजरातला गेलं नाही. मुंबईमधून, नाशिकमधून, तसंच ते धुळ्यामध्ये, नाशिक, धुळे आणि तसंच ते मध्य प्रदेशमध्ये बाहेर गेलं. आणि जेव्हा ते मध्य प्रदेशमध्ये पोहोचलं तेव्हा त्याचा वेग कमी झाला आणि परत ते डिप्रेशनमध्ये म्हणजे 25 किलोमीटर पर आवर वेगाने मध्य प्रदेशमध्ये गेला. तुम्हाला विचारते कोणत्या राज्याला तडका बसला? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, गुजरातला नाही. क्लिअर? इथं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे दाखवले. महाराष्ट्रामध्ये बघा रायगड, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुण्याला पण याचा परिणाम झाला होता. नाशिक, अहमदनगरला पण झाला होता. जळगाव, धुळे, तसंच ते बाहेर पडलंय तिकडं मध्य प्रदेशमध्ये. निसर्ग चक्रीवादळापेक्षा आम्फान चक्रीवादळ जे होतं त्याचा वेग आणि त्याचे परिणाम खूप जास्त होता. आम्फान चक्रीवादळ जे होतं ते तुम्हाला पूर्व किनारपट्टीवर आलेलं होतं, पश्चिम किनारपट्टीवरती नाही. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जो होता ते गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला झालेला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. उद्या जर प्रश्न विचारलास तर मग गोंधळ होऊन देऊ नका. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अजून निसर्ग चक्रीवादळाबद्दल 1-2 पॉइंट अजून तुम्हाला मी सांगतो. चलो इकडे लक्ष द्या. नोट्स मध्ये तर तुम्हाला दिलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याकडे आपल्या नोट्स येतात बघा. निसर्ग चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात आलं होतं 3 आणि 4 जूनला, पण ते 1 जूनला तयार झालं होतं अरबी समुद्रात. नाव कोणी दिलं होतं? बांगलादेशाने नाव दिलं होतं. हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होतं, ट्रॉपिकल सायक्लॉन. ओके, ट्रॉपिकल सायक्लॉन होतं, उष्णकटिबंधीय. निसर्ग चक्रीवादळाला भारतीय मौसम विभागाने म्हणजे IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने काय केलेलं होतं तर सेव्हन सायकल स्ट्रोन असं त्याची स्टेज दिलेली होती. म्हणजे SC आणि त्याच्यानंतर SCS अशी त्याची स्टेज दिलेली होती. सेव्हरल सायक्लॉनिक स्टोम या प्रकारची स्टेज होती त्याची. म्हणजे चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग जो होता तो 91 ते 118 किलोमीटर पर आवर वेगाने वाहत होता. ठीक आहे. बाकी उत्पत्ती आणि निर्मिती पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्रात, नामांकन बांगलादेश, प्रभाव क्षेत्र गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्रात तुम्हाला रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव असा त्याचा परिणाम सांगायचा आहे. याचं उत्तर मिळालं तुम्हाला. सगळे बरोबर आहेत विधान चक्रीवादळ. चलो नेक्स्ट. खालीलपैकी अचूक नसणारी, अचूक म्हणजे बरोबर नसणारी म्हणजेच तुम्हाला चुकीचे विधान सांगायचं आहे. चुकीचं विधान. दक्षिण महाराष्ट्रात जांभ्या खडकात लोहखनिज आढळतं. बरोबर ना. जांभा खडक दक्षिण म्हणजे कुठं आहे? इकडं तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याच्यानंतर कोल्हापूरचा काही भाग म्हणजेच तुम्हाला लोहखनिज जे आहे. हे विधान बरोबर आहे. दक्षिण महाराष्ट्रात जांभ्या खडकात, दक्षिण महाराष्ट्रात जांभाच खडक आहे, लोहखनिज सापडते म्हणते, तिथं आढळतंय. पूर्व विदर्भात टोकोनाइट खडकात लोहखनिज सापडते, हेही बरोबर आहे. ज्यांनी लेक्चर केलेले आहेत किंवा मागच्या भाग जर तुम्ही बघितले 5-6 भाग जर बघितलेले असेल तुम्हाला हे त्यामध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात सापडणारे लोहखनिज हे मॅग्नेटाइट स्वरूपात सापडते. यस बरोबर. हेही तुम्हाला माहिती आहे. याच्यावर अगोदर पण प्रश्न विचारला होता. याच्यामध्ये लोहखनिजाच्या प्रमाणानुसार ह्याचे 4 प्रकार पडतात. ओके. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेटाइट. ओके. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला अगोदर विचारले आहेत. मग आता याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे तुम्हाला? A, B आणि C तिन्ही दिलेले आहेत. इथं तुम्हाला
भारतातील एकूण साठ्यापैकी 20% साठा तुम्हाला लोहखनिजा महाराष्ट्रात सांगायचा आहे। एटापल्ली सुरजागड या ठिकाणी सर्वाधिक साठा तुम्हाला तिथं पाहायला भेटेल। ओके, चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथं तुम्हाला भामरागड सुरजागडमध्ये उच्च प्रतीचा आहे। त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये तुम्हाला लोहा, पिंपळगाव, रत्नापूर 400 मीटर लांब आणि 200 मीटर लांब अशा खाणी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील। ठीक आहे, एटापल्ली आणि सुरजागडमध्ये सर्वाधिक आहे तुम्हाला। ओके, चलो, तर हे झालेलं याच्या अगोदर पण आपण घेतलेलं आहे। हे तुम्हाला करंटचा क्वेश्चन मी टाकलाय, करंट रिलेटेड क्वेश्चन टाकलाय, खूप छान प्रश्न आहे बघा। येणाऱ्या काळात तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो। जैविक विविधता वारसा स्थळे, जैवविविधता वारसा स्थळे म्हणा, नाहीतर तुम्हाला जैविक विविधता वारसा स्थळे म्हणा, कारण का हे तुम्हाला जागतिक वारसा स्थळे तर हे माहिती तुम्हाला, पण आता जैविक वारसा स्थळामध्ये तुम्हाला 2 नव्याने ऍड झालेले आहेत। कोणते नवीन तर बघा, हे तुम्हाला जैविक वारसा स्थळे तर ग्लोरी ऑफ अल्लापल्ली। आता ह्याची जोडी लावायची कोणत्या जिल्ह्यात आहे? अल्लापल्लीच्या वनावरून तुम्हाला लक्षात येईल बघा बऱ्याचशा मुलांना, तर याची जोडी लावायची आहे गडचिरोली, अल्लापल्लीचे डोंगर अल्लापल्लीच्या। तर बघा अचं 2 किती जागेवर आहे? अचं 2 बघा, हे पर्याय तर कटला, आता हे पर्याय कटला, हे सगळ्याला माहिती आहे। आता शिवाजी पार्क जळगावला तुम्हाला आहे कचं 1 बघा, आता कचं 1 म्हणजे चौथा पण पर्याय कटला, इथं ह्या 2 पैकी राहिले। आता अजून एक तुम्हाला कोणतं माहिती आहे बाबा? बांबर्डे सिंधुदुर्ग, आत्ताच, कारण का आता सगळ्यात करंट मध्ये तुम्हाला हे वाचण्यात आलं असेल। बांबर्डे हे सिंधुदुर्ग मधलं तुम्हाला जैविक विविधता वारसा स्थळाला याला आता दर्जा मिळाला आहे सगळ्यात अलीकडच्या काळातलं। बचं 3 कुठे आहे? इथं, म्हणून पर्याय क्रमांक याचं काय घ्यायचंय? 1 नंबर घ्यायचंय। आणि राहिलं अंजराळे व वेलास, हे आहे तुम्हाला रत्नागिरीमध्ये। ठीक आहे, याचं सिंपल। तर तुम्हाला मी इथं दाखवतो जैवविविधता वारसा स्थळे जे आहेत, नुकतीच ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्र जैवविविधता क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हिरण्यकेशी येथील 2.11 हेक्टर क्षेत्रामध्ये शिष्टरा हिरण्यकेशी म्हणजे एक देवमासा आहे, शिष्टुरा हिरण्यकेशी, त्यालाच नाव म्हणतात देवाचा मासा। ही दुर्मिळ प्रजाती आढळून येते असल्याने या क्षेत्रास आता जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे। ही जी इमेज आहे, ह्या दोन्ही इमेज ज्या आहेत हे तुम्हाला दीपस्तंभ जे आहे पुस्तक, या दीपस्तंभामधल्या पुस्तकाची इमेज तुम्हाला मी दाखवत आहे। पुस्तक छान आहे, कलरफुल आहे आणि करंट व्यवस्थित माहिती तुम्हाला त्याची दिलेली आहे। तुम्ही हे पण पुस्तक वापरू शकता, नाहीतर तुमचं AB सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता। ठीक आहे, नाहीतर आपले नोट्स वापरू शकता। ठीक आहे, तर हे तुम्हाला दिलेलं आहे बघा। याच्यामध्ये हे तुम्हाला कास पठार आहे। ओके, कास पठारचा इमेज आहे। एखाद्या प्रदेशाच्या चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रकारच्या वनस्पती, फुलं, हे जर प्राणी प्रजाती अस्तित्वात येत असेल तर आता त्याला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात येत आहे। ठीक आहे, मग महाराष्ट्र शासनाने यापूर्वी जाहीर केलेले जैवविविधता वारसा स्थळे कोणते कोणते आहेत? तर नंबर 1 आहे ग्लोरी ऑफ अल्लापल्ली, गडचिरोली मधलं, याला नामांकन म्हणजे हे आहे। लांडोरखोरी पार्क हे जळगाव मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। बांबर्डे मायरिस्टिका स्वॅप वनस्पती तुम्हाला हे सिंधुदुर्ग मधलं आहे। गणेशखिंड हे तुम्हाला पुण्यामधलं दिलेलं आहे। अंजराळे व वेलास त्याला ऑलिव्ह रिडल कासव असं म्हटलं जातं, रत्नागिरी मधलं। वर्धान पार्क हे गडचिरोली मधलं आहे, गडचिरोली मधलं अजून। त्याच्यानंतर दादलकुही हे गोंदियामधलं घेतलेलं आहे। आणि शिवाजी पार्क जळगाव बघा, जळगाव मधले 2 झाले, गडचिरोली मधले तुम्हाला 2 झालेत आणि सिंधुदुर्ग मधले 2 झालेत। शिवाजी पार्क जळगाव, आंबोली हिरण्यकेशी, शिष्टुरा हिरण्यकेशी देवमासा सिंधुदुर्ग, हे आत्ताचे तुम्हाला करंट रिलेटेड महाराष्ट्र सरकारच्या जैविक विविधता वारसा स्थळ तुम्हाला सांगायचे आहेत। त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला सांगितलंय, हे येणाऱ्या काळात परीक्षेला येऊ शकतं। जैविक वारसा स्थळे विचारले जाऊ शकतात, म्हणून हे तुम्हाला 9 महाराष्ट्रामध्ये जैविक वारसा स्थळ येतं। आणि अलीकडच्या काळातलं तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणतं मिळालेलं आहे तर ते तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं आंबोली हिरण्यकेशी शिष्टुरकेरे याचा, आणि बांबर्डे कुठे गेलं त्यालाच नाव आहे बांबर्डे सिंधुदुर्ग, या अलीकडच्या काळात त्याला मान मिळालेला आहे। चलो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 खालीलपैकी
कोणत्या जिल्ह्यातून जातोय असं सांगायचंय. बघा राष्ट्रीय क्रमांक 52 याचा नंबर चेंज झालाय. बघा 52 जो आहे 53 चलो 52 जे आहे महाराष्ट्रातील लांबी 443 211 राष्ट्रीय महामार्ग 52 संगरूर ते अंकोला असा उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली आला. धुळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला. धुळ्यातून तो औरंगाबादला गेलाय. औरंगाबादमधून बीड, बीडमधून उस्मानाबाद, तुळजापूर वगैरे ऑप्शन मध्ये दिलं होतं. तुम्हाला प्रश्न विचारला होता. तुळजापूरहून सोलापूरहून सोलापूरमधून तो बाहेर तसाच पडत आहे. ठीक आहे. मग तुम्हाला 52 जो आहे हा कोणत्या धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर. तर इथं सगळे जिल्हे नाही दिलेले. धुळ्याच्या नंतर औरंगाबाद आला. औरंगाबादच्या बीड, बीडमधून तुळजापूर म्हणजे तिकडे उस्मानाबाद मधून सोलापूर म्हणजे पर्याय क्रमांक तुम्हाला याचं 3 द्यायचंय. बाकीचे पनवेल, चिपळूण, पणजी, मंगळूर हे ते नंतर राष्ट्रीय महामार्ग एकदा बघून जा व्यवस्थित. ठीक आहे. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण डॅश आहे. 10.7, 15.2, 16%, 7.3. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण जे आहे हे 7.13 आहे 2019 नुसार. ओके 2019 नुसार 7.13 महाराष्ट्रातलं वनक्षेत्राचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. टक्केवारीमध्ये 7.13. पण जर तुम्हाला महाराष्ट्रातलं एकूण वनाचं प्रमाण जर आता तुम्हाला विचारलं की 2020 आपलं 2021-22 ची तुम्हाला आर्थिक पाहणी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण वनक्षेत्र आता हे वनांचं प्रमाण विचारलंय बरं. वनक्षेत्राचे प्रमाण विचारलंय. वनक्षेत्राचे प्रमाण. आता जर तुम्हाला इथं असं विचारलं की 21-22 नुसार महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र किती आहे 20.15 आहे. वनक्षेत्र किती आहे 20.15% आहे. हे कधी म्हणतोय मी 2021 आणि 22 नुसार म्हणतोय. आणि याच्या अगोदर जर 21 आणि त्याच्यानंतर 20 म्हणजे 2020-21 नुसार जर बघितलं तर ते होतं 20.1% असं होतं. तर आता किती झालंय ते 20.15%. याचाच अर्थ तुम्हाला वनांचं प्रमाण जे आहे वाढलंय. खारफुटीच्या वनांचं प्रमाण वाढलंय. राज्यातील एकूण वनक्षेत्राखालील तुम्हाला 61,991.89 चौरस किलोमीटर क्षेत्र वनाखाली आहे. पाहिजे किती टक्के 33% तुम्हाला पाहिजे आहे. ओके आपलं खूप कमी आहे. वन विभाग जे आहे 55,908.38 चौरस किलोमीटर हे वन विभागाच्या अंडरमध्ये करंट नुसार दिले तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतोय वन विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली तुम्हाला 3,462. वन विभागाच्या आधिपत्याखाली तुम्हाला खाजगी क्षेत्र 1,182. महसूल विभागाच्या 1,438 विचारलं. आणि भारताच्या वनस्थिती अहवालानुसार 2 वर्षांनी असतो भारताचा वनस्थिती अहवाल. 21 नुसार जर बघितलं तर राज्याचे वन आच्छादन विचारलं तर 50,798 द्यायचंय जे की 20 चौरसनी काय झालेलं आहे वाढलेलं आहे. राज्याच्या एकूण वन आच्छादनाच्या घनदाट वन जे आहे ते 17.2 आहे. मध्यम घनदाट 40.5. खुली वन तुम्हाला 42.3 आहे. आणि राज्याचे एकूण कांदळ वन हे महत्वाचं आहे. कांदळ वन जे आहेत राज्याचे ते आता तुम्हाला किती झाले तर 324 चौरस किलोमीटर म्हणजे 2019 मध्ये 4% काय झालेलं आहे 4 चौरस किलोमीटरनी काय झालेलं आहे आता वाढ झालेली आहे. म्हणजे आता झालंय आता ते 320 होतं ते आता 324 चौरस किलोमीटर कांदळ वन वाढलेले आहेत. गुजरात बघा पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये या कांदळ वनाचं प्रमाण जे होतं वाढलेलं होतं. ठीक आहे. चला नंबर नेक्स्ट क्वेश्चन. मध्य कोकणातील नद्या दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. मध्य कोकणातील नद्या दर्शवणारा पर्याय सपोज हे कोकण जर तुम्हाला विचारलं तर त्या मध्य कोकणामधल्या तुम्हाला नद्या ज्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. ओके हे मध्य कोकण मधल्या जर नद्या जर विचारल्या ठीक आहे. चलो तर नावावरून जा. पिंजाळ, पाताळगंगा, तानसा आणि सूर्या उत्तरेकडे गेल्या. कुंडलिका, मुचकुंदी दक्षिणेकडे ही परत मधल्या भागात. कर्ली खाली परत ही वर. म्हणजे काही मधल्या काही खालच्या दिल्या. पिंजाळ, वैतरणा, तानसा ते तिकडच्या उत्तरेकडच्या झाल्या म्हणजे पालघर ठाण्याकडे गेल्या. पिंजाळ, वैतरणा, मुरबाडी आणि जोग. आता वैतरणा आणि पिंजाळ, मुरबाडी आणि जोग ह्या पण तुम्हाला काही खाली आहेत काही वरच्या येतात ना. उत्तर ह्याच्यातल्या दिल्या मुरबाडी ह्या त्या उत्तर. कुंडलिका बघा कुंडलिका ही रायगड मधली आहे. कुंडलिका रायगड. सावित्री रायगड आणि रत्नागिरीच्या सीमावरून वाहणारी. जगबुडी
तुम्हाला रत्नागिरीमधली दिली आणि भारजा, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता पाहिजे? 4 नंबर. क्लिअर? एकदा कोकणातल्या खाड्या आणि त्या बघून घ्या. तुम्हाला याच्या अगोदरही तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे का? काय म्हणतो मी? प्राकृतिक दृष्ट्या जर तुम्हाला विचारलं, प्राकृतिक फिजिकली, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे तुम्हाला काय घ्यायचं आहे? पालघर आणि ठाणे घ्यायचं आहे आणि मध्यमध्ये घ्यायचं आहे तुमचा रायगड. क्लिअर? आणि राजकीय दृष्ट्या जर विचारलं, राजकीय दृष्ट्या उत्तर कोकण दक्षिण कोकण, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड हे उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे राजकीय दृष्ट्या. फिजिकल दृष्ट्या काय आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग दक्षिण, पालघर, ठाणे उत्तर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जे आहे ते मध्य. लास्ट प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला आयोग विचारते बघा, म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन टाकलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? पैठण, सोयगाव, वैजापूर आणि कन्नड. तर याचं उत्तर तुम्हाला सोयगाव द्यायचं आहे. इथं तुम्हाला मी औरंगाबादचा नकाशा टाकलाय. तुम्हाला आठवतंय का, मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती 34 जिल्ह्यांचा नकाशे आणि प्लस त्याच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व पश्चिम सगळे तालुके भरून तुम्हाला 36 पैकी 34 तालुके जिल्हे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळं ती नीट एकदा PDF बघा आपल्या टेलिग्रामवर जाऊन. तर औरंगाबाद जे आहे त्याला उत्तरेला तुम्हाला जळगावची सीमा आहे, इकडे बुलढाण्याला आहे, जालना, बीड, अहमदनगर आणि वाशिम. औरंगाबादचं एकूण तालुके जे आहेत ते 9 आहेत. एकूण क्षेत्रफळ 10-7 आणि जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत त्या 6 आहेत. ठीक आहे, आणि सर्वात उत्तरेकडचं बघा सोयगाव, औरंगाबादच्या उत्तरेकडे सोयगाव आहे, दक्षिणेकडे पैठण सांगायचं आहे. ओके, दक्षिणेकडे कोणता सांगायचं आहे? पैठण. अति पूर्वेला तुम्हाला फुलंब्री आणि हे नाही सांगायचं, अति पूर्वेला सिल्लोड सांगायचं आहे आणि पश्चिमेला तुम्हाला सांगायचं आहे वैजापूर. क्लिअर? संभाजीनगर, औरंगाबादचं नाव चेंज करून आता छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. हा, आज जाता जाता अजून एक सांगतो तुम्हाला, याचं उत्तर तुम्हाला मिळालंय ना, याचं उत्तर मिळालंय तुम्हाला हे. ठीक आहे, चला नीट लक्षात राहू द्या. जाता जाता सांगतोय तुम्हाला, नवीन जिल्हा जे काही नामांतरण झालेलं आहे जुन्या जिल्ह्याचे नवीन जिल्ह्याचे, जसं की रायगड, कुलाबा असेल, चांदा, चंद्रपूर असेल, असं जिल्ह्यांचे ज्या ज्या जिल्ह्यांची नावं चेंज झालेली आहेत, उस्मानाबाद, आपलं औरंगाबाद, उत्तर प्रदेशाचं असेल, हे नवीन करंटनुसार तुम्हाला MPSC प्रश्न विचारला जाऊ शकतं, म्हणून हे जरा एकदा बघून जा. ठीक आहे, चला. तर ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसते त्यांनी ते सगळे बघा, ॲप डाउनलोड करा, ऑनलाईन बॅच घ्या. ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी आज जरी घेतल्या तरी तुमचं कव्हर होऊन जाईल, नोट जरी वाचल्या तरी होऊन जाईल. लेक्चर आवडला असेल तर 100% लाईक करायचं आहे. ओके, कमेंट पण करत जा. तुमच्या कमेंट मी वाचतोय, मी खतरनाक आणि छान प्रतिसाद तुम्ही सर्वजण देतात, म्हणून मला अजून जोश येतो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. ठीक आहे, चला, काळजी घ्या, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना. याची जे आपले यूट्यूब चॅनलचे हे जे व्हिडिओ आहे तो शेअर करत राहा, तुमच्या मित्रांना पण जाऊ द्या, म्हणजे चॅनल पण लवकरात लवकर वाढेल. आणि तुम्ही कमेंट लाईक केल्या तर काय होते, अजून जोश येतो मला शिकवायला. ठीक आहे, चला, तर आवडलं तर लाईक करा 100%. आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. टेक केअर, काळजी घ्या, व्यवस्थित खाणं पिणं आहार व्यवस्थित घ्या, तंदुरुस्त राहा आणि व्यवस्थित अभ्यास करा आणि लवकर पोस्ट काढून निघून जा. ओके, चला, थँक्यू. थांबतो.